शिवाजी महाराजांनी जो तह केला होता मेधाराजा जयसिंग बरोबर, त्याच्यामध्ये 23 किल्ले महाराष्ट्राचे रत्न समजू शकतं. महाराष्ट्र पूर्ण आपण दिला होता मुघलांच्या हातामध्ये. गाडीची टाकी इंधनाने भरली होती, पण आमच्या मनात भरली होती इतिहासाला भेटण्याची ओढ. आता आमचा प्रवास सुरू झाला होता सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कोंढाण्याकडे. रात्रभरचा प्रवास अखेर संपला. सह्याद्रीच्या गार वाऱ्याने आमचं स्वागत केलं होतं. चहाचा एक घोट घेतला आणि आम्ही निघालो त्या वाटेने जिथून कधी काळी मावळ्यांनी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून कोंढाण्याकडे पावले टाकली होती. गडाच्या पायथ्याशी आमची भेट एका वयोवृद्ध काकांशी झाली. त्यांच्या हाती एक शंख होता आणि त्या शंखातून उंबटणारा प्रत्येक स्वर सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये घुमत होता. त्या क्षणी असं वाटलं जणू कोंढाणा आपल्या स्वागतासाठीच उभा आहे. हा आहे पुणे दरवाजा, कोंढाण्याच्या अभेद्य संरक्षणाचं पहिलं प्रतीक. आज आपण इथून पुढे सहज जातो, पण 350 वर्षापूर्वी शत्रूसाठी हा दरवाजा पार करणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच होतं. कारण हा फक्त किल्ला नसून तो आहे स्वराज्याचा स्वाभिमान. हा दुसरा दरवाजा म्हणजे केवळ एक आणखी प्रवेशद्वार नसून तो शत्रूसाठी रचलेला एक सापळा होता. पहिला दरवाजा पार केल्याचा आनंद जास्त वेळ टिकत नसे, कारण पुढे असायचा आणखी मजबूत एक अडथळा आणि या तटबंदीवर सज्ज असायचे मराठी मावळे. कल्पना करा, याच तोफेच्या तोंडून एकेकाळी ज्वाळा बाहेर पडत होत्या. प्रत्येक गोळा शत्रूच्या छातीमध्ये धडकी भरवत असे. आज ही तोफ पूर्णपणे शांत आहे, पण एकेकाळी ही तोफ संपूर्ण पुणे हादरवून सोडायची. कोंढाणा फक्त तलवारीचा इतिहास जपत नाही, तर विचारांचाही वारसा जपतो. ही ती वास्तू आहे जिथे लोकमान्य टिळक एकेकाळी वास्तव्यास येत असे. सह्याद्रीच्या या शांत वातावरणामध्ये त्यांच्या विचारांनाही नवी ऊर्जा भेटली असेल. आणि इथेच आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. आज इथे विलक्षण शांतता आहे, पण ही शांतता फसवी आहे. कारण याच भूमीने एकेकाळी इथे रणशिंगाचा नाद ऐकला आहे, तलवारीची टक्कर अनुभवली आहे आणि स्वराज्यासाठी दिलेल्या असंख्य बलिदानाची साक्ष आहे. या झिजलेल्या पायवाटा फक्त दगड नाहीत, त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. प्रत्येक जीत सांगत होते की याच वाटेने कधी काळी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारे मावळे चालत गेले होते. हा आहे कल्याण दरवाजा, कोंढाण्याच्या संरक्षणातील आणखी एक मजबूत कवच. आज तो शांतपणे उभा आहे, पण एकेकाळी याच दरवाजातून तलवारची चमक, रणशिंगाचा नाद आणि मावळ्यांच्या गर्जना घुमत असतील. त्याची भव्यता पाहून मनात एकच विचार आला की त्या काळात अशी अभेद्य रचना उभारणाऱ्या आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी किती विलक्षण असेल. What
आम्ही इथे तानाजी कडा पाहण्याचा खूप प्रयत्न केला, पण निसर्गाची काही आज वेगळीच योजना होती. दाट धुक्याने संपूर्ण परिसर आपल्या मिठीत घेतला होता, त्यामुळे ते दृश्य आमच्या नजरेत पडलंच नाही. याच ठिकाणी आम्ही ड्रोनच्या माध्यमातून कोंढाण्याचं भव्य रूप टिपण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण सह्याद्रीचा वारा आमच्यापेक्षा त्या दिवशी खूप प्रचंड ताकदवान ठरला. ड्रोनच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हा निर्णय रद्द केला. या भूमीकडे पाहिलं की अंगावर काटा येतो. स्थानिकांच्या मते याच ठिकाणी तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्या दोघांमध्ये भयानक युद्ध झालं असेल. तलवारीच्या ठिणग्यांनी रात्र मात्र उजळली असेल, रक्ताने ही माती पूर्णपणे लाल झाली असेल आणि त्या एका लढाईने कोंढाण्याचं नाव मात्र कायमच्या इतिहासात कोरलं गेलं. हा जो किल्ला आहे ना, याचा इतिहास खूप मे बी 300-400 वर्षापूर्वीचाच याचा जुना इतिहास आहे. हा किल्ला सुरुवातीला मराठी साम्राज्याच्या अधिपत्याखालीच होता, परंतु नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मुघलांकडे गेला आणि त्यावेळेस मराठी साम्राज्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. इथून प्रत्येक ठिकाणी लक्ष वगैरे ठेवणं खूप इझी म्हणजे सोपं. स्वराज्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता, कारण इथून खूप सारे व्यवहार वगैरे इथून बघितले जात होते. आणि हा किल्ला मराठी साम्राज्याच्या अधिपत्यात पुन्हा आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी काही रणनीती आखायच्या ठरवल्या, परंतु त्यांचे महत्त्वपूर्ण सेनापती जे होते तानाजी मालुसरे, त्यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्यांना हे केलं नाही. आणि नंतर त्यांच्या सल्लागारांचे हे करता तानाजी मालुसरे यांनी स्वतः त्यांच्यासमोर हे केलं, विनंती मांडली की मी या किल्ल्याची जबाबदारी घ्यायला मी रेडी आहे म्हणून. तर शिवाजी महाराजांनी सांगितलं तुझ्या फॅमिलीमध्ये असं रायबाचं तुमच्या लग्न आहे. तर त्यावेळेस तानाजी मालुसरे यांनी सांगितलं की आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि तसं बोलून त्यांनी ह्या काड्याची लढाई करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते मृत्युमुखी पावले. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी एक शब्द उच्चारला, गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून याला कोंढाणा संबोधतात आणि त्याच्यासोबतच सिंहगड म्हणून संबोधले जातात. लखलखणाऱ्या तलवारीने मालुसरेंनी शेकडो सैनिक एका वारामध्ये कापले. या दिवशी तानाजी मालुसरेंच्या तलवारीतून फक्त आग निघत होती, रक्ताने माती लाल झाली होती आणि एका लढाईने कोंढाण्याचं नाव मात्र कायमच्या इतिहासात कोरलं गेलं. त्या दिवशी जिंकलेला फक्त एक किल्ला नसून तो होता स्वराज्याचा अभिमान. समोर उभे असलेल्या मावळ्यांच्या शिल्पाकडे पाहताच अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो. त्यांच्या डोळ्यात कोणतीही भीती नव्हती. कोणाच्या हातामध्ये तलवार, कोणाच्या हातामध्ये भाला, तर कोणाच्या हातामध्ये दांडपट्टा, तर कोणाच्या खांद्यावरती बंदूक. प्रत्येक मावळा मृत्यूशी सामना करायला नाही तर स्वराज्य जिंकायच्या रणभूमीत उतरला होता.
आम्ही तानाजी मालुसरेंच्या पुतळ्यासमोर उभे होतो आणि त्या क्षणी असं वाटलं जणू समोर एखादा जिवंत वाघच उभा आहे. त्यांच्या डोळ्यातील ती जिद्द, चेहऱ्यावरचे ते धैर्य आणि हातातील तलवार अंगावरती अक्षरशः काटा आणत होती. क्षणभरासाठी मन काळाच्या प्रवासात हरवलं आणि डोळ्यासमोर उभं राहिलं ते म्हणजे रणांगण, जिथे हा सिंह स्वराज्यासाठी मृत्यूशी 2 हात करत होता. उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यात प्रचंड युद्ध चालू होतं. तलवारीच्या पातीतून फक्त आगीच्या ठिणग्या निघत होत्या. फक्त 300 मावळ्यांनी हजारो सैनिक कापून काढले होते. पण त्या युद्धामध्ये उदयभानाचा एक वार तानाजी मालुसरेंच्या उराशी लागला आणि ते जागीच कोसळले. उदयभानाचे वार इतके प्रचंड होते की त्यामध्ये मालुसरेंच्या ढालेचे 2 भाग झाले. त्याच वेळी त्यांनी डोक्याची शाल बांधून आपल्या हाताला गुंडाळली आणि उदयभानावरती तुटून पडले. युद्धामुळे संपूर्ण किल्ला रक्ताने लाल झाला होता. प्रत्येक मावळा अग्नीसारखा लाल झाला होता आणि प्रत्येक मुघलांना कापून काढलं होतं. पण दुर्दैवाने मालुसरेंच्या पाठीमध्ये वार होतो आणि त्या युद्धामध्ये ते जागेच कोसळतात. या दिवशी स्वराज्याने 2 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे स्वराज्याचा विजय आणि दुसरा म्हणजे स्वराज्याने आपला डाण्या वाघ गमावला होता. ही गोष्ट जेव्हा शिवरायांना माहीत पडते तेव्हा त्यांच्या तोंडून एक उद्गारवाचक शब्द निघतात, गड आला पण सिंह गेला. त्या दिवशी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड करण्यात आलं. समाधीच्या मेन गेट जवळ तुम्हाला अशा प्रकारचं दृश्य बघायला भेटतं. या कलेमध्ये तानाजी मालुसरेंनी कसा पैजीचा विडा उचलला हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतरची त्यांची रणनीती कशी होती ते सुद्धा दाखवण्यात आलं आहे. हे त्या प्रत्येक मावळ्यांचं प्रतीक आहे ज्यांनी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी अर्पण केला होता. म्हणून आजही इतिहास त्यांच्या पराक्रमापुढे नतमस्तक होतो आणि प्रत्येक मराठी माणूस म्हणतो, असे होते आमचे मावळे. किल्ले दगडांनी उभे राहतात पण स्वराज्य मावळांच्या रक्ताने उभे राहिलं आणि त्या रक्तात तानाजी मालुसरेंचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं आहे. कोंढाण्याचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता. परतीचा प्रवास करत असताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. तिथे आम्हाला एक स्थानिक नागरिक भेटले. त्यांच्याकडून आम्ही थोडासा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली कोंढाणा हा जो जिंकण्याचं महत्त्वाचं कारण काय होतं तर शिवाजी महाराजांनी जो तह केला होता मेजरराजा जयसिंग बरोबर, त्याच्यामध्ये 23 किल्ले महाराष्ट्राचे रत्न समजू शकतं. महाराष्ट्र पूर्ण आपण दिला होता मुघलांच्या हातामध्ये. परंतु त्याच्यातला मुख्य हा कोंढाणा किल्ला असल्यामुळे तो रिटर्न घेणे जरुरी होते. पण तो घेण्यासाठी खूप अवघड होता कारण त्याच्या तिन्ही बाजूने कडा होता आणि तो जिंकणे अवघड होतं. अशा वेळी कोणाला निवडायचं म्हणून शिवाजी महाराजांच्या समोर नाव आलं तानाजी मालुसरे. पण तानाजी मालुसरेंचा मुलगा त्यावेळी घरचा स्वतःचा मुलगा रायबाचं लग्न असून सुद्धा तानाजी मालुसरेंनी एक भक्ती किंवा एक गुरु म्हणून त्यांना मानून त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी पहिलं असं बोलले की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि एवढा मोठा विचार करून महाराजांसाठी त्यांनी हा 500 मावळ्यांनीशी सर केला आणि स्वतः धारातीर्थी पडले. पण गड सर झाला आणि आपला महाराष्ट्राचा जो स्वराज्याचा इतिहास आहे त्याच्यामध्ये एक सोनेरी पान लिहिलं गेलं. किल्ले फक्त दगडांनी उभे राहतात पण स्वराज्य मावळ्यांच्या रक्ताने उभे राहतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.